नमस्कार। राज्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय। आजही राज्यात पावसाची शक्यता आहे, तर मुंबई ठाणेसह कोकणात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, गारपीट यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, कोकणात उष्णतेची लाट। हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील 24 तासात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय। याकडून सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या उलट मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। मागील आठवड्यापासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे। राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सलग 2 ते 3 दिवस पावसाची रिमझिम सुरू आहे। एमडी कडून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवलाय। यासोबतच पुणे, अहमदनगर, जालना, जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे। देशातील काही राज्यांमध्ये कडक उन्हाळा सुरू झालाय, तर उत्तर भारतातील काही भागात पावसामुळे वातावरणात थंडावा पाहायला मिळत आहे।